नचिकेतनी ऑस्ट्रेलियाहून निदान दूरध्वनी तरी करावा ना आई. म्हणजे आपल्याला त्याची ख्याली खुशाली कळली असती. कळेल ग कळेल. माझा तर विश्वासच बसत नाहीये की तो इथून निघून गेलाय. भेटलाय नाही हो आपल्याला जाताना. एक गोष्ट सांगते कल्पना, लिहून ठेव. काय आई? यांनी जेवढा नचिकेतचा दुस्वास केलाय ना तेवढा देव त्याचं भलं करेल बघ. हो ना, गुणीच आहे तो. त्याचं कशाला वाईट होतंय. वहिनी, हा पाणी द्या ना जरा. हो देते. घे. काय ग, आज दुकानात गर्दी होती का खूप? हो होती थोडी, पण आई मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. काय? आई, अहो परदेशी साहेबांच्या ओळखीचे एक निर्यातक आले होते आज आपल्याकडे. खूप मोठी मागणी देणार होते. देणार होते म्हणजे दिली नाही? नाही ना, त्यांना नचिकेतला भेटायचं होतं. मला तर काही कळेच ना काय सांगायचं त्यांना. मला वाटतं परदेशीने सांगितलं असणार नचिकेत बद्दल. खूप कौतुक करत होते त्याचं. म्हणत होते इतक्या लहान वयात खूप समज आहे त्याला व्यवसायाची. हो ना, ते तर आहेच बाई. हो, ते मागणी द्यायला तयार आहेत, पण त्यांना आधी नचिकेतला भेटायचंय. आता काय करायचं आपण? बघ कल्पना, मी सांगत होते की नाही की ह्यांचं जेव्हा नचिकेत वाचून अडेल ना तेव्हाच त्यांना नचिकेतची किंमत कळेल. पण आई, म्हणजे नेमकं काय करायचं? करायचं काय? यांना जाऊन सांग की त्या माणसाला नचिकेतशीच बोलायचंय म्हणून. आई, पण आपण अप्पांशी बोलतोय कुठे? तेच ना, सांगायचं कसं त्यांना? अगं, आपण बोलत नसलो तरी आपले हात चालतायत ना. इतकी वर्ष झाली मी व्यवसाय करतोय, पण आता तो वाढवण्यासाठी मी त्या कांगारूशी बोलावं असे सल्ले माझ्या घरातले सगळे मला देत आहेत. मी ज्या वेळेला व्यवसाय सुरू केला त्या वेळेला त्याचा जन्म तरी झाला होता का? दुकान माझं, व्यवसाय माझा, आणि मी त्याचे सल्ले घ्यायचे का? म्हणून कोण आहे हा आगाऊ माणूस ज्यानं ही अट घातलीये? नाव सांगा सुनबाई, मी बोलतो त्याच्याशी. इंग्रजीतून नाव लिहिणारा म्हणजे हा कोणीतरी मूर्ख माणूस आहे, ज्याला आपल्या भाषेचा अभिमान नाही. तो ह्या अशा कांगारच्या नादी लागणारच, साहजिकच आहे ते. पण मला अशा लोकांशी काही संबंध ठेवायचा नाही. माझा व्यवसाय वाढवायला मी समर्थ आहे. जा तुम्ही, जा. मी बघतो काय करायचं ते. निघा तुम्ही. एकदाच त्या कांगारूचं विमान असं उडताना बघितलं ना की मगच माझ्या मनाला शांती मिळेल. खाली बाली 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 खाली बाली. झाला डान्स करून झाला. मी ते डान्स करेन, गाईन, काय पण करेन. गाडी तुझ्या बापाची आहे. माझ्या बापाची गाडी नाहीये, माझी गाडी आहे. चावी बघितली? ही बघ, माझ्याकडे पण आहे. विमानतळाच्या जवळ असल्यामुळे सगळी विमानं कशी अगदी स्पष्ट दिसतात इथून. येईलच आता त्या कांगारूचं विमान. आता ये 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 ये
बरं झालं सई, मी मुद्दामूनच तुला इथे बोलवलं होतं. अगं ज्या दिवसाची मी आतुरतेनं वाट बघत होतो तो दिवस बहुतेक आज आलाय. त्या कांगारूवर आज दिवसभर मी लक्ष ठेवून होतो. कुठेही त्याचा मागूस लागला नाही ग. गेला तो ऑस्ट्रेलियाला विमानानं. मग त्याच्या मित्रांनी मला खाणाखुणा करून सांगितलं की तो गेला विमानानं परत आपल्या देशात. सगळी खात्री पटवली आणि मगच इथं आलो. मी हे भविष्य अगोदरच वर्तवलं होतं. म्हटलं ह्याचा काही माझ्या समोर निभाव लागणार नाही. काय आठवतंय ना तुला मी बोललो होतो ते? हा, तो गेला. ह्या आनंदात मी सगळ्यांना महागडे असे केशरी पेढे वाटले. एक तुझ्याकरताही घेऊन आलोय. हा बघ, हा बघ, हा तुझ्याकरता. घे घे अगं घे ग. खा. नाही अप्पा, नंतर खाते. अगं खा ग, इथं माझ्या समोर खा. हा, कुठली चांगली बातमी ऐकली ना की पहिलं तोंड गोड करावं माणसानं. खा लवकर, खा खा. अगं अगं एवढासा काय खातेस? हा बघा, हा सका असा खा 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 खा. त्याचं विमान असं उडताना जोपर्यंत मी डोळ्यांनी बघत नाही ना तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही. टळलं, एक संकट टळलं बुवा. सई, हा ते बघ विमान चाललंय. सई, अगं ते बघ विमान चाललंय. ते नक्की कांगारूच विमान असणार. त्यातच असणार ते कांगारू. वा, गेला गेला एकदा माझ्या पत्रिकेतला नचिकेतू. जा लवकर. दादा, मी छान दिसतोय की नाही? नाही हो, एक मुलगी येणार आहे मला भेटायला. तिचीच वाट बघतोय. वेडा समजला मला, पण त्यांना कोण सांगणार? प्रेमात पडलेले सगळे वेडेच असतात. हो, वेडेच असतात. अरे फक्त वेडाच काय, प्रेमात पडलेला माणूस. हाय. हाय. खूप वेळ वाट बघावी नाही लागली ना तुला? नाही 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 नाही, फक्त 23 मिनिटं आणि 14-15 सेकंद, फार नाही. आता 16 झाली. ओ सॉरी डिग्स. नाही 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 रिचा, तू सॉरी नको बोलूस. वाट बघण्याची पण आपलीच एक वेगळीच मजा आहे. ओके. बरं रिचा, मी काय बोलतो? हा, तू कशासाठी मला इथे अर्जंट मध्ये बोलवलंस? अरे म्हणजे बघ ना, नॅक कसा अचानक निघून गेला. काही सांगून पण नाही गेला तो. म्हणजे काळजी वाटते रे त्याची. नाही 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 रिचा, तू काळजी करू नको. उगाच बारीक होशील, मला शोभणार नाहीस. काय? म्हणजे तू काळजी करू नकोस. तू आपल्याबद्दल बोल ना. अरे आपल्याबद्दल म्हणजे आपला तर ग्रुपच आहे नाही का? म्हणजे नॅकचा विचार करते रे मी. नॅक कसा अचानक निघून गेला, काही सांगून पण नाही गेला कुठे जातोय वगैरे. म्हणजे कुठे जातोय, कधी येणार आहे, काही बोलला का? भाई ना, तो बोलला तो तिकडे आला. बोल, काय झालं? थांबलास का? बोल ना. हा, भाई बोलला आपल्याला, पण आता आठवत नाही. आठवत नाही म्हणजे तो ज्या जागी गेला त्या ठिकाणाचं नाव नाही आठवत आहे का तुला? भाई असं पटकन काहीतरी बोलला. एकदम भन्नाट जागा आहे काहीतरी. हलोरुलू काहीतरी आहे. बोल, आठवेल तुला. प्रयत्न कर डेक्स, आठवेल तुला. रिचा, आपण एक काम करूया का? काय? मस्त पिक्चर बघायला जाऊया. काय पिक्चर? हा, म्हणजे पिक्चर बघितला ना असा भन्नाट की मला लगेच आठवेल. ओके फाईन, जाऊया. पण पिक्चर बघितल्यावर नक्की आठवेल ना तुला? अरे तुझ्या बरोबर पिक्चर बघितला ना तर मागचा जन्म पण आठवेल मला. छप्पर फाडके प्यार करेंगे हा, लागलाय टॉकीजला, तोच बघूया आपण.
बरं ठीक आहे चल. चल. तुझी गाडी आहे? नाही नाही, फक्त बघतोय कसा दिसतो आरशात. चल. ताई ताई काय करतेस तू? नाही बाळा काही नाही. लाडू हवाय? मस्त आहे, आजीने दिलं मला. हो खा तू हा, मला नको. आज तू चक्क लाडवाला नाही म्हणतेस? अगं नजीकच दादा असता ना तर तो लगेच हो म्हणाला असता आणि डोळे बंद करून असं खात बसला असता. तो डोळे बंद करून म्हणाला असता, अमेझिंग, यम्मी. आता थोडे खा, प्रवासात जाताना थोडे खा. ओके. दॅट्स लवली. ताई तू रडतीस? नचिकेत दादा खरंच गेला का ऑस्ट्रेलियाला? हे घे टिश्यू घे, टिश्यू घे, पुस, टिश्यू घे, पुस. हा. तू डोळे पुस आणि शांत हो, नाहीतर मी रडायला लागेल. देख मी थांबते रडायचंय बघ. बरं मला सांग, आता तरी आठवतंय का तुला नॅक कुठे गेलाय ते? भाई ना, हा कुठे गेला भाई? डेक्स यार, तू सांगितलं होतं पिक्चर बघितलं की तुला आठवेल कुठे गेलाय ते. हा बोललो मी, पण अजून तेवढं फ्रेश वाटत नाहीये मला, असं मस्त सुचत नाहीये ते. हो? हा मग आता काय करायचं? मग आता काय करायचं हाच तर गरम प्रश्न आहे. गरम गरम कॉफी पिऊया काय? काय कॉफी? हा म्हणजे बघ, गरम गरम कॉफी प्यायलो ना की मला लगेच आठवेल. कॉफी? हा. बरं ठीक आहे चालेल. एक मिनिट. हॅलो. हा रिचा, काही कळलं का ग नचिकेत कुठे गेलाय? नाही अजून नाही, बट आय एम ट्राईंग. च्या काही कर पण नचिकेतची माहिती शोधून काढ. मला ना आता काहीच सुचत नाहीये. तुलाच शोधायचं नचिकेत कुठे गेलाय. हो हो मी प्रयत्न करते, यू डोंट वरी. बरं मी तुला नंतर फोन करू का? हां आय एम बिझी. बरं. कोणाचा फोन होता? अरे ते माझ्या ऑफिसच्या मैत्रिणीचा कॉल होता. नक्की? आपण कॉफी प्यायला जाऊया ना. खरंच? देख तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. ना चल कॉफी पिऊया आपण, चल. पण पैसे तू भरशील ना? माझे आता जस्ट संपले ग म्हणून. हो देईन ना मी पैसे. चल. आज कॉफी आणि रिचा, रिचा आणि कॉफी, एवढंच कॉफी आहे माझ्यासाठी. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे. अप्पा. ओ अप्पा. वाडेकर, या 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 या. आज कशी काय आठवण काढलीत? अप्पा तुम्हाला हे घर सोडावं लागणार आहे. काय? हो, कारण ते ज्या जमिनीवर उभं आहे ना, ती जमीन तुमच्या नावावर नाहीये. वाडेकर, अहो काहीतरी काय बडबडताय तुम्ही? अहो ही जमीन माझीच आहे, रीतसर माझ्या नावावर करून घेतलेली आहे मी. मग कागदपत्र दाखवा ना. हो दाखवतो ना. घ्या बघा बघा बघा, त्या कांगारूनं माझ्या नावावर केली आहे जमीन. बघा नीट बघा. का माझा चष्मा देऊ तुम्हाला वाचायला? हा देऊ? घ्या. नंबर तुमचा बदललेला दिसतोय. हा? अहो नचिकेत देशपांडेच्या सह्या कुठे आहेत? बघा ना, त्या माणसाने सह्याच केलेल्या नाहीयेत आणि तुम्ही सांगताय जमीन माझ्या नावावर आहे.
शेंडे लावता तुम्ही मला? शेंडे लावता का? आता ते कांगारू तर गेलंय निघून ऑस्ट्रेलियाला. आता कुठून आणि कशा सह्या घेणार आहे मी? स्वप्न. दिवसाची स्वप्न ही कधी खरी ठरत नाहीत. नाही पण तरी सुद्धा जाऊन एकदा कागदपत्र तपासून बघायला हवीत. हो. आज कॉफी एकदम मस्त लागली ना, एकदम गोड गोड. म्हणजे मी नेहमी कॉफी पितो ना तर मला कडू लागते, पण आज तू माझ्या बरोबर होतीस तर मला बासुंदी सारखी लागत होती कॉफी, गोड गोड. डेक्स, त्यांनी ना कॉफी मध्ये साखर जास्त टाकली होती. हा काय? असेल असेल. आता आपण मस्त जेवायला जाऊया, मस्त पावभाजी वगैरे हादुडूया. डोकं फिरलंय का तुझं डेक्स? डोकं फिरलेलीच माणसं जेवतात काय? डेक्स, तू टॉपिक डायव्हर्ट करतोयस आता. हा? म्हणजे तू बोलला होतास ना की कॉफी पिऊन झाली की तू सांगशील नॅक कुठे गेलाय ते. हो 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 बोललो होतो. पण जेवून सांगतो ना, जेवूया मस्त, लगेच सांगतो. डेक्स, मी निघते. यापुढे मला भेटू नकोस आणि मी तुला ओळखत पण नाही. रिचा थांब ना, कुठे निघालीस असे लगेच? सांगतो, पण मी जे सांगेल ते तू कोणाला सांगायचं नाही. बरं ठीक आहे, नाही सांगणार. सांग. माझी शपथ घे. फाईन, मी तुझी शपथ घेते, नाही सांगणार मी कोणाला. तर सांग, सांग पटकन. रिचा, तू चक्क आज माझी शपथ घेतलीस, मला विश्वासच बसत नाहीये. डेक्स, सांग ना यार पटकन आता. सांगतो सांगतो. आपला भाई आहे ना नॅक. बोल ना आता पटकन डेक्स. हा, तो परदेशीच्या कामासाठी गुजरातला गेलाय. हा, पण भाई बोललाय कोणाला काय सांगायचं नाही म्हणून. ओके, सो नॅक गुजरातला गेलाय तर. हा, पण तू कोणाला काय सांगू नको. तू माझी शपथ घेतलीस, लक्षात ठेव. हो हो, नाही सांगणार मी कोणाला. नको टेन्शन घेऊ. हा. चल, मी निघते आता. मी येऊ सोडायला? नाही नको, ऍक्च्युली मला ना एक अर्जंट काम आहे, सो तू जा. जाऊ? हो. आम्ही नाही जा. डेक्स, बाय. बाय डेक्स. तिच्या बाय. 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 शी यार, फोन पण आता स्विच ऑफ झाला. साईला कसा कॉन्टॅक्ट करू मी? आहे आहे इथे पण आहे. आहे 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 सगळ्या पानांवर त्या कांगारूची सही आहे. उगाचच मी हादरलो होतो ते स्वप्न बघून. आता कुणीही बाहेर काढू शकणार नाही मला आणि माझ्या कुटुंबाला. वा 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 वा. आता हे सगळ्यांना सांगायला हवं. चला पहिल्यांदी सईला सांगूया. सई, ए सई, सई, सई. अगं अगं मगाशी मला एक विचित्रच स्वप्न पडलं. या सगळ्या कागदपत्रांवर कांगारूची सहीच नाहीये असं दिसलं मला स्वप्नात. पण बघ ना, बघ बघ बघ, अगं सगळं व्यवस्थित आहे. काळजी करायचं काहीही कारण नाही. हे बघ, ह्या इथं पण आहे, या इथं पण आहे. सई हा सई, अगं ए सई, अगं सई, सई, अगं मी काय म्हणतो ते ऐकून तरी घे.
सई या. अहो अहो सुनबाई, अहो मला एक मजेशीर असं स्वप्न पडलं बरं का. माझ्या स्वप्नात हवालदार वाडेकर आला आणि मला म्हणाला की जमिनीच्या कागदपत्रांवर नाही, थांबा 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 थांबा, मी काय म्हणतोय ते आधी ऐकून तर घ्या. नाही बोलू नका माझ्याशी, पण ऐकून घ्यायला काय हरकत आहे सांगा ना. हं? अरे, अरे. या घरची सगळी काळजी जणू काही मलाच आहे. तो हवालदार वाडेकर माझ्या स्वप्नात आला, थोडासा अस्वस्थ झालो होतो मी, पण ह्या कागदांवर ज्या वेळेला सह्या बघितल्या त्यावेळेला अगदी हायस वाटलं. पण बाकीच्यांना ह्याचं काहीच नाही. मी हा सगळा खटाटोप केला तो कुणासाठी? माझ्या कुटुंबियांसाठीच ना. ठीक आहे, मला आता हे बोलायला हवं सगळ्यांशी.